Good morning, student. Hi, guys. Everybody know that when we are traveling to anywhere, that time we are reminder our things. म्हणजे एखाद्या वेळेस आपण ट्रॅव्हलिंगला जर गेलो असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण प्रवास जर केलेला असेल तर प्रवास केल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या गोष्टी तरी आपल्या स्मरणामध्ये राहू शकतं अशा प्रकारची काही वस्तू आपण खरेदी करून आणत असतो. किंवा आपण महाबळेश्वरला गेला असेल, जम्मू काश्मीरला गेले असतील किंवा कन्याकुमारीला गेले असतील किंवा ताजमहाल पाहायला बघायला गेले असतील तर अशा वेळी तुम्ही एखादी तिथून त्या ठिकाणी तुम्ही एखादी कुठली तरी एखादी तुम्ही वस्तू विकत घेत असता आणि ती आपल्या घरी आणून ठेवत असतात. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की एखादी वस्तू आपण घरी का बरं आणत असेल आणि ती वस्तू शोकेसनं ठेवत असेल किंवा एखादी वस्तू ती ठेवून देत असेल तर याच्यामध्ये कारण असं असतं की ती वस्तू आपल्याला हे दाखवून देत असतं की आपण या ठिकाणी कधीतरी गेलेलो होतो किंवा त्या ठिकाणी आपण त्याला भेट दिलेली होती किंवा त्या भूतकाळातले ज्या काही आपल्याला काही इव्हेंट्स असतात, काही असे प्रसंग असतात, ते प्रसंग आठवण्यासाठी म्हणून आपण ती वस्तू आपण आणत असतो. अशा असं एक प्रकारचा एक प्रसंग सायलीच्या बाबतीत घडलेला आहे. ती चंद्रावर प्रवास करण्यासाठी गेलेली होती. एक ट्रीप म्हणून ती चंद्रावर गेलेली होती आणि त्या ट्रीपमध्ये जे तिला अनुभव आलेले होते, जे एक एक्सपिरियन्स आलेले होते, ते संपूर्ण एक्सपिरियन्स त्यांनी या वर्ग 7वीच्या सोवियर नावाच्या लेसनमध्ये त्यांनी दिलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत ते सगळे अनुभव त्यांनी या लेसनमध्ये दिलेले आहेत. एव्हरीबडी ओपन युअर पेज नंबर 24 and 25. एव्हरीबडी ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 24 and 25. On the page, the title has given there the souvenir. Unit number 2, second number 2.2 give me the souvenir. The souvenir म्हणजे एक स्मरणिका, एक निशाणा. 2.2 the souvenir. This is the title of our lesson. We are reading this paragraph and we will explain. After that you will consider it properly. Everybody point out the fingers on this particular word when I am reading. And there are some difficult words. These difficult words you will write on your notebook and find the meaning from these lessons and find the meaning from your dictionaries also. Some meanings, some difficult words meaning I will tell, but some remaining words that is you like this difficult, these words you will write from this another dictionaries. Listen. With the tip of her nose pressed to the window of the space shuttle, Saili sat gazing at the view outside for so long. Still she didn't seem to be content. She had read a description of this view several times before and had seen this scene on the video too. But this was a different. Reading the description was one thing, watching the picture and videos captured by the camera was another. But getting an opportunity to view that amazing panorama with your own eyes, being present physically right in the midst of it, was indeed an out-of-the-world experience. No matter how long she sat gazing, her awe and wonder did not seem to abate. Listen, this paragraph, when we are reading this paragraph, that time we consider that Saily's trip was a moon trip. Saily's trip was a moon trip. Listen. With the tip of her nose pressed to the window of the space shuttle. म्हणजे स्पेस शटलमध्ये बसल्याच्या नंतर खिडकीजवळ तिने एक आपल्या नोजच्या साहाय्याने म्हणजे नोज प्रेस केला आणि तिला आपल्या विंडो तिने ओपन केलेली होती. Saili sat gazing at the views outside for so long, still she didn't seem to be content. म्हणजे तिने जीवनामध्ये अशा प्रकारचं दृश्य कधीही पाहिलेलं नव्हतं. ते संपूर्ण दृश्य त्या विंडोमधून ते एक टक लावून पाहत होती. गेसिंग म्हणजे टू फिक्स अवर आईज ऑन दी पर्टिक्युलर इव्हेंट्स. म्हणजे असं एक चित्र पाहत होती. ती एक सारखी टक लावून त्या विंडोमधून ते चित्र पाहत होती. देन शी हॅड रीड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्ह्यू सेव्हरल टाइम्स बिफोर अँड हॅड सीन दिस सीन ऑन दी व्हिडिओ टू. म्हणजे अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन, ज्या पद्धतीने ती आज ती चित्र पाहत होती, अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन तिने कधीतरी या अगोदर तिने विविध प्रकारच्या पुस्तकामध्ये, मॅगझिनमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये ते त्या प्रकारचं डिस्क्रिप्शन तिने वाचलेलं होतं, ऐकलेलं सुद्धा होतं. काही त्यांनी व्हिडिओसुद्धा पाहिलेले होते. त्या प्रकारचे व्हिडिओज त्यांनी
किंवा त्याच प्रकारचे फोटो तिने या अगोदर पाहिलेले होते, परंतु ते सर्व काल्पनिक तिला वाटत होतं. परंतु आज जी गोष्ट ती पाहत आहे ती पूर्ण रिअलमध्ये पाहत आहे हे तिला माहीत आहे. बट दिस वॉज अ डिफरंट. रीडिंग द डिस्क्रिप्शन वॉज वन थिंग, watching the picture and videos captured by the camera was another, but getting an opportunity to view that amazing panorama with your own eyes, being present physically right in the midst of it, was indeed an out of the world experience. म्हणजे एखादं डिस्क्रिप्शन आपण जे वाचन करत असेल ते वेगळं, आणि एखाद्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे पिक्चर किंवा व्हिडिओज बनवलेले असतील किंवा घेतलेले असतील ते वेगळं. आणि ज्या पद्धतीने आपण आजचा प्रवास करत आहोत, पॅनोरामाचा जो काही प्रवास करत आहे किंवा शटलमध्ये बसून जो प्रवास करत आहे, बाय फिजिकली रिअली आपण तो प्रवास करताना तिला जाणवत असतो. म्हणजे अशा प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्या जीवनामध्ये किंवा जगामध्ये कुठंही नाही, आउट ऑफ द वर्ल्ड जगामध्ये कुठेही नाही किंवा जमिनीवर कुठेही नाही, अशा प्रकारचा सीन या प्रवासाच्या माध्यमातून, या ट्रिपच्या माध्यमातून तिला पाहायला मिळतं. शी इज अ व्हेरी वंडरफुल. She is a very wonderful now. No matter how long she sat gazing, her awe and wonder did not seem to abate. Then the next, the earth gradually appeared to get smaller and smaller in the sky. The azure blue sky was now looking jet black. The clouds had disappeared. The stars were shining bright. Listen, when she was going to the upper side, म्हणजे ज्या पद्धतीने ती शटलमध्ये बसून ती वर जात होती, त्याच पद्धतीने तिला खालचा जो भाग आहे किंवा जमिनीचा जो भाग आहे तो अतिशय छोटा वाटत होता. म्हणजे एखाद्या वेळेस आपण एखाद्या बिल्डिंगवर आपण चढलेलं असेल किंवा एखाद्या पर्वतावर आपण चढलेलं असेल किंवा एखाद्या पाण्याच्या उंच टाकीवर चढलेलं असतील, तर अशा वेळी आपल्याला खालचा जो भाग असतो तो अतिशय लहान दिसत असता. त्याच पद्धतीने ही जी जमीन आहे ती तिला आकाशामधून पाहताना अतिशय स्मॉल दिसते. द ॲश्युअर ब्ल्यू स्काय वॉज नॉट लुकिंग अ जेट ब्लॅक. म्हणजे जे आता निळभोर आकाश आहे ते निळभोर आकाश ते त्याला कसं वाटत होतं, जेट ब्लॅकसारखं वाटत होतं. ते कसं वाटत होतं त्याला, जेट ब्लॅकसारखं तिला वाटत होतं. द क्लाउड्स हॅड डिसअपियर्ड, द स्टार्स वेर शायनिंग ब्राईट. म्हणजे त्या आकाशामधले जे क्लाउड्स म्हणजे ढग हे सगळे डिसअपियर्ड झालेले होते. डिसअपियर्ड मीन्स अदृश्य, दिसेनासे झालेलं होतं. म्हणजे आकाशामध्ये काही जे ढगाळी वातावरण होतं किंवा ढग जे होते, क्लाउड्स होते, ते डिसअपियर्ड झालेले होते. आणि जे आकाशामध्ये जे स्टार्स होत्या, त्या चांदण्या होत्या, त्या चमकायला लागलेल्या होत्या. त्या अतिशय चमकत दिसत होत्या, त्या अतिशय लाईटिंगमध्ये दिसत होत्या. This trip to the moon was exorbitantly expensive, but still Saily's mother had sent her on the trip. म्हणजे ही जी ट्रिप होती, this trip to the moon म्हणजे चंद्रावर जाण्याची जी ट्रिप होती ही exorbitantly expensive म्हणजे इट इज अ व्हेरी कॉस्टली, अतिशय महागडी होती. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडी आणि exorbitantly म्हणजे एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह. Did you understand? Exorbitantly expensive म्हणजे एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, अतिशय महागडी. बट स्टील सायलीज मदर हॅड सेंड हर ऑन दिस ट्रिप. परंतु सायलीच्या आईने विचार करून तिला चंद्रावर जाण्याच्या ट्रिपने तिला पाठवलेलं होतं. म्हणजे एखाद्याला जर आपण जर विचारलं असतं की एवढी मोठी महागडी ट्रिप आहेत, एवढी मोठी महागडी ट्रिप असताना इतर पालकांनी त्यांना पाठवलेलं नव्हतं, परंतु सायलीच्या आईने तिला जाण्यासाठी परमिशन दिलेली होती. In our childhood, we could not even think of such a long distance trip. The longest trip meant going to Europe. If you are getting this opportunity, make the most of it, said mummy. Whose mummy said that? Saily's mummy. जे सायलीची आई काय म्हणत असते, जेव्हा आम्ही लहान होतो, जेव्हा आम्ही बालपणामध्ये होतो, जेव्हा आम्ही बाल्यावस्थामध्ये होतो, तेव्हा जर आमच्या शाळेमध्ये एखादी ट्रिप जर जायची असेल, बाहेर गावाला जायची असेल, ती खूप मोठी ट्रिप समजायची. किंवा युरोप कंट्रीमध्ये जायचं असेल ती ट्रिप खूप मोठी अशी समजायची. दॅट इज अ व्हेरी एक्सऑर्बिटंट एक्सपेन्सिव्ह, खूप मोठी महागडी आहे ती समजायची. परंतु ती असं म्हणत आहे की ही जरी आम्हाला त्या काळात जर युरोपमध्ये जायची जर असेल, ती खूप आपला मोठी जर वाटत असेल, परंतु ही ट्रिप जरी खूप एक्सपेन्सिव्ह असेल, एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह जर असेल, खूप महागडी जर असेल, तरी मी तुला जाण्यासाठी परमिशन देत आहे. हू सेड दॅट? सायलीज मम्मी. देन ओ मम्मी, नेहाज ग्रँडमदर वॉज सेइंग दॅट इन देअर चाइल्डहुड द लॉंगेस्ट ट्रिप फॉर स्कूल चिल्ड्रेन यूज टू बी ओनली
to Delhi. Listen. Oh, mummy, Neha's grandmother was saying that in their childhood, the longest trip for school children used to be only up to Delhi or Kolkata. म्हणजे नेहाज ग्रँडमदर बघा, ते सायली आपल्या आईला सांगतं, काय सांगतं, नेहाज ग्रँडमदर काय म्हणत आहेत, द लॉंगेस्ट ट्रिप फॉर द स्कूल चिल्ड्रेन, सगळ्यात मोठी जर ट्रिप जर असेल या देशामधली सगळ्यात मोठी जर ट्रिप असेल तर ती ट्रिप म्हणजे दिल्ली और कलकत्ता, म्हणजे दिल्लीला जायचं असेल किंवा कलकत्त्याला जायचं असेल तर ती सगळ्यात मोठी महागडी ट्रिप असते ती समजायची. इट सीम्स सो फन्नी इजंट इट, सेड सायलीज लॉफिंग रिमेंबरिंग द इन्सिडेंट मेड हर लॉफ इवन नाऊ. आणि त्यावेळेस काय करते, लॉफिंग करायची, की ती हसायची. का बरं हसायची, तिला असं वाटत होतं सगळ्यात मोठी जर महागडी जर ट्रिप असेल ती म्हणजे युरोप कंट्रीमधली किंवा या देशामधली जर सगळ्यात मोठी ट्रिप जर असेल नेहाज ग्रँडमदरच्या आजीनुसार किंवा नेहाच्या आजीनुसार, तर ती काय म्हणायची की सगळ्यात मोठी महागडी ट्रिप जे कुठली असेल दिल्ली और कलकत्ता. हे सगळं ऐकून ते हसायची. Who was laughing? Saili was laughing. Now the shuttle was getting closer and closer to the moon. Then it started orbiting the moon. In every 32 minutes, the shuttle completed the one revolution around the moon. Now shuttle was getting closer and closer to the moon. म्हणजे जेव्हा ते शटल जे व्हेकल होतं ते ट्रॅव्हलिंग व्हेकल अगदी जवळजवळ आकाशात जवळजवळ जात असताना किंवा चंद्राच्या अगदी जवळ जात असताना त्यांना ते अगदी जवळ जात होतं त्यावेळेस देन इट स्टार्टेड ऑर्बिटिंग द मून. ऑर्बिटिंग द मून. इन एव्हरी 32 मिनिट्स द शटल कम्प्लिटेड द वन रिव्हॉल्युशन राऊंड द मून. म्हणजे चंद्राच्या सभोवताल एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जवळजवळ त्याला 32 मिनिट्स लागत होते. किती मिनिट्स लागत होते त्याला? 32 मिनिट्स. When 32 minutes is completed, that time one revolution around the moon will complete. Otherwise no. म्हणजे 32 मिनिट कंप्लीट झाल्याच्या नंतर चंद्राच्या भोवताल त्या शटलचे 32 मिनिट कंप्लीट झाल्याच्यानंतर ते एक राऊंड कंप्लीट होऊन जायचा. त्यानंतर नेक्स्ट लाईट अँड डार्कनेस फॉलोड ईच अदर इन क्विक सक्सेशन. द डोम शेप शटल on this moon which resembled the igloos of the Eskimos were now visible. Listen. Lights and darkness followed each other in quick succession. म्हणजे जेव्हा ते विंडोमधून पाहायचे त्यावेळेस त्यांना काही लाईट प्रकाश दिसायचा आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून ते सगळं चित्र ते पाहायचं. आणि या अगदी चंद्राच्या जवळ पोहोचल्याच्या नंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारचे ज्या प्रकारचे इग्लू ज्या प्रकारे इस्किमोजमधील इग्लूजचे घरे ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने डोम शेप साईडचे शॉप्स किंवा डोम शेप साईडचे काही घरे त्यांना दिसत होती. कुठे दिसत होते? चंद्रावर. आफ्टर सम टाइम सायलीज शटल मेड अ स्लो मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. द डोअर ऑफ द शटल वॉज ओपन अँड द चिल्ड्रेन वेअर एस्कॉर्टेड थ्रू अँड एअरटाईट ट्युनल टू द सेटलमेंट ॲट द नील आर्मस्ट्रॉंग बेस. लिसन. आफ्टर सम टाइम्स म्हणजे काही वेळेनंतर सायली शटल मेड अ स्लो. सायलीचं शटल होतं जे व्हेकल होतं पॅनोरामा जे होतं ते असं सायलेंट झालेलं होतं. मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. आणि चंद्रावर कशा पद्धतीने उतरायचं चंद्रावर कशा प्रकारच्या लँडिंग व्हायचं यासाठी ते स्लो झालेलं होतं आणि त्याचं मेजरमेंट चालू होतं. द डोअर ऑफ शटल वॉज ओपन. त्या शटलचं जे डोअर होतं त्या व्हेकलचं जे डोअर होतं ते काय केलं होतं? ओपन केलेलं होतं. अँड चिल्ड्रेन वेअर एस्कॉर्टेड थ्रू अँड एअरटाईट ट्युनल टू द सेटलमेंट्स ऑफ द नील आर्मस्ट्रॉंग बेस. आणि जसंही त्या शटलचं डोअर ओपन झालेलं होतं त्या ओपन झाल्याबरोबर सर्व विद्यार्थी त्या नील आर्मस्ट्रॉंग बेसनुसार ते त्या साईडने ते धावायला लागले. त्याने धावायला सुरुवात केली. देन the receptionist at the entrance to the base gave some instruction at the very outset. There is a one person, that is we said the guided person. There is a receptionist. He said that welcome to everybody, but some instruction he has given to all the teachers and all the students. I welcome you all to the Neil Armstrong base. To make your stay on the moon pleasant and comfortable, I would like you to take a certain precaution. म्हणजे तुमचं या चंद्रावर स्वागत आहे असं ते म्हणाले. आणि त्यानंतर टू मेक युअर स्टे ऑन द मून प्लेझंट अँड कम्फर्टेबल. तुम्हाला इथे अतिशय आनंद घ्यायचा आहे परंतु आनंद घेत असताना तुम्हाला इथे कम्फर्टेबलसुद्धा राहायचं आहे. म्हणजे आनंद घ्यायचा आणि कम्फर्टेबल राहायचं आहे. पण यासाठी तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यावं लागेल. समजा जर तुम्ही प्रिकॉशन घेत नसतील तर तुम्हाला आनंद मिळणार नाही आणि कम्फर्टेबलसुद्धा तुम्ही राहणार नाही. म्हणून तुम्हाला काही एक इन्स्ट्रक्शन त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
Listen carefully to my instructions and please follow them during your stay. When you are staying here, म्हणजे जोपर्यंत तुम्ही या चंद्रावर आहे तोपर्यंत तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करावं लागतील. You know that the gravitational force of the moon is 1/6 that of the earth. म्हणजे जमिनीचा आपण जर बघितलं तर 1/6 हा आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपल्या चंद्रानुसार. In the human settlements on the moon, the gravitational force equivalent to that of the earth has been artificially maintained. अशा प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला आर्टिफिशियली मेंटेन केला जात असतो. But outside those settlements, the gravitational force of this moon is at work. You will have to be extremely careful when you roam around there. म्हणजे जेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरत असतील तेव्हा या चंद्रावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे 1/6 आहे आणि 1/6 असल्यामुळे तुम्हाला प्रिकॉशन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. द सेकंड पॉईंट टू बी रिमेंबर इज रिलेटेड टू शॉपिंग ऑन दिस मून. आणि सेकंड पॉईंट काय आहेत, इथे काही शॉप्स दिलेले आहेत, त्या शॉप्सविषयी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. लिसन, यू ऑल मस्ट बी इंटरेस्टेड इन कॅरिंग सोविनियर्स बॅक होम फ्रॉम द मून. म्हणजे जेव्हा तुम्ही रिटर्न वापस जाणार तेव्हा तुम्हाला कोणती तरी एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करावं अशी वाटणार. मग ती वस्तू तुम्हाला कोणत्या ठिकाणावर तुम्हाला खरेदी करायची आहे आणि कोणत्या ठिकाणावर तुम्ही याला खरेदी करायची नाहीत. कोणते शॉप तुम्हाला ॲथोराईज आहेत आणि कोणते शॉप अनॲथोराईज आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. You all must be interested in the carrying souvenirs back home from the moon. Please buy the articles only from the shops which are inside the dome-shaped settlements. म्हणजे त्या शॉप तुम्हाला घ्यायच्या आहेत की ज्या शॉपचं साईज डोम शेप आहेत, ज्याचा गोलाकार आहेत, डोम शेप साईज आहेत, त्या डोम शेप साईजमधून तुम्हाला त्यावर आर्टिकल्स किंवा एखाद्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर खरेदी करायच्या, बाकी इतर ठिकाणी तुम्हाला खरेदी करायच्या नाहीत. That is the authorized shop. There you will be assured of genuine articles. Do not buy anything from the unauthorized shop outside the settlements. म्हणजे जे unauthorized शॉप ज्या रोडच्या बाजूला बसलेले आहेत त्या शॉपमध्ये तुम्हाला घ्यायचे नाहीत. जे शॉप तुम्हाला डोम शेप साईजचे आहेत त्या शॉप तुम्हाला घ्यायचं आहेत. I wish you a very happy and pleasant stay on the moon. I say that I wish you a very happy and pleasant stay on this moon. म्हणजे या चंद्रावरची तुमची जी जर्नी आहे अतिशय सुखद आणि आनंदमय हो असे ते शुभेच्छा देतात आणि ते तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला फॉलोअप करायला सांगतात आणि इथलं तुम्हाला एक आनंदमय जीवन व्यतीत करण्यासाठी तेच मदत करतात. म्हणजे अशा प्रकारचे छोटीशी ट्रीप सायलीने आपल्या स्वतः ते अनुभवलेली आहेत, शटलच्या माध्यमातून ते अनुभवलेली आहेत. अशा प्रकारची हे एक्सऑर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह ट्रीप ही त्या सायलीसाठी अतिशय आनंदाची वाटतं. जगामध्ये अशा प्रकारची ट्रीप कुठेही नसतील आणि जगातली अशी एकमेव जर मोठी ट्रीप असेल एक्सऑर्बिटंटली और एक्सपेन्सिव्ह ट्रीप जर असेल तर ती ट्रीप फक्त चंद्रावरचीच आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या ट्रीपला तुम्ही आनंद घ्यायला पाहिजे आणि अशाच प्रकारच्या ट्रीपमध्ये तुम्ही जायला पाहिजे. हा पार्ट 1 हा लेसन पार्ट 1 आहेत. यामध्ये तुम्हाला कुठले डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. त्या डिफिकल्ट वर्डचं तुम्हाला मिनिंग समजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या डिक्शनरीमध्ये त्या शब्दांचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचं तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. काही तिथे फ्रेजेस दिलेले आहेत त्या फ्रेजेस तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. पेज नंबर 24 आणि 25 पेज नंबर 24 आणि 25 हा लेसन तुम्हाला पूर्णपणे रीड करायचा आहे. थँक्यू सो व्हेरी मच.